नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आतापर्यंत सर्वांना समजलं सुद्धा असेल की म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमध्ये यावर्षी 20% च्या बऱ्याच स्कीम्स आलेल्या आहेत आणि त्या माझ्याकडे ते टार्गेट आहे की बऱ्यापैकी जास्तीत जास्त स्कीम्स आपण कसे कव्हर करणार आहोत. तर ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला आतापर्यंत सर्वात जास्त स्कीमचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि यापूर्वी सुद्धा या या जे काही मागील सोडत झाली त्या मागील सोडतीमधील काही प्रकल्प ते सुद्धा या सोडतीमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. त्या स्कीम बद्दलचे सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आतापर्यंत बनवलेले आहेत आणि तुम्ही जर ते बघितले नसेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती स्कीमच्या नावाने किंवा मग स्कीमच्या कोडने तुम्ही सर्च करून ते सर्व व्हिडिओ बघू शकता. आणि पुढे तुम्हाला सेम अजून बाकीच्या राहिलेल्या उर्वरित स्कीम बद्दलचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्हाला एकच काम करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचंय, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचं, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल आणि तुमच्या स्वप्नाचं घर भेटण्यामागे तुमचा हात त्यांना लागेल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी स्कीम बद्दलची माहिती घेणार आहोत ती स्कीम आहे स्कीम क्रमांक 921, ज्याचं नाव आहे द कमिलिया वाकड. एक्झॅक्टली हे हिंजवडी जवळ आहे, हिंजवडी चौकाजवळ आहे. शिवाजी चौक जो म्हणतो, लक्ष्मी चौक त्याच्या जवळचं आहे. बट हे वाकडमध्ये येतं, तरी वाकड आहे. बट इथून एक खूप कमी मिनिटावरती, खूप कमी लाईक 1 किलोमीटर वरती तुम्हाला हिंजवडी चौक लागेल. बट लोकेशन बद्दल किंवा या प्रकल्पाबद्दल आपण पुढे सर्व माहिती बघणार आहोत. चला मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती बघूयात. आपण स्कीम कोड आहे 921, याचं नाव आहे द कमिलिया फेज 1. याचं लोकेशन आहे वाकड. इथे टोटल 34 फ्लॅट आहेत. तर 45 फ्लॅट टोटल म्हाडाकडे दिलेले आहेत. बाकीचे उर्वरित फ्लॅट मे बी पुढील लॉटरीमध्ये येऊ शकतील. यांचा कार्पेट एरिया तुम्हाला 42 ते 44 एकदम डिसेंट कार्पेट एरिया तुम्हाला बघायला भेटतोय. हे सर्व इन्कम LIG इन्कम ग्रुपसाठी येतात, ज्यांचं की वार्षिक उत्पन्न 9 लाखाच्या आतमध्ये येतं, फॅमिलीचं, हस्बंड आणि वाईफचा. याची बेस प्राइस आहे जवळपास 20.5 लाख ही बेस प्राइस असते. याच्यामध्ये ऍडिशनल चार्जेस पकडून तुम्हाला जवळपास 24-25 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतं. आणि याचं पोझिशन तुम्हाला निअरिंग पोझिशन जसं की सांगितलंय. सो तुम्हाला 6-7-8 महिन्यामध्ये याचं पोझिशन भेटू शकतं. इथे सर्व 1 BHK फ्लॅट आहेत. कुठल्याही फ्लॅटला बाल्कनी नाहीये, तो एक निगेटिव्ह पॉईंट म्हणू शकता. लिटिगेशन कुठलंही नाहीये. एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे की हे सर्व घरे तुम्हाला हे त्यांच्या सी विंग, जे की कॉमन विंग आहेत, त्यामध्येच तुम्हाला बघायला भेटतील. ही सी विंग 21 माळ्याची असेल. सो फर्स्ट टू 17 फ्लोअर पर्यंत हे सर्व म्हाडाचे फ्लॅट असतील. फर्स्ट आणि 10th फ्लोअर सोडून बाकी सर्व फ्लोअरवरती 3-3 फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतील. या व्यतिरिक्त त्यांच्या ए आणि बी विंग अशा आहेत 21 माळ्याच्या, 21-22 माळ्याच्या. हे लोकेशन बद्दल समजून घेऊयात. सो तुम्ही जर कमिलिया नावाने सर्च केलं तर तुम्हाला ते लोकेशन समजेलच. थोडस झूम आउट करतो, तुम्हाला दाखवतो की हे बघा, हाय हिंजवडीचा चौक. हिंजवडी चौक आणि तिथून डांगे चौक साठी जो रस्ता जातो तिथे थोडे पुढे गेल्यानंतर राईट साईडला प्राज इंडस्ट्रीज रोड लागतो, जिथे की प्राज इंडस्ट्रीज आहे. तिथून तुम्हाला आतमध्ये जायचंय. इथे ओरिटेल हॉटेल वगैरे. तर सर्वात शेवटी तुम्हाला इथे प्राज इंडस्ट्री लागते. त्याच्या अपोजिट साईडलाच ही तुम्ही बघू शकता बिल्डिंग, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग. तर इथे ही आहे पूर्ण कमिलिया. सो हा पहिला टावर असेल, हा मधला टावर असेल बी, आणि हा सर्वात शेवटचा टावर असेल सी. असे A, B, C 3 टावर येतात. सो भाड्याचे फ्लॅट असतील हे शेवटचे इथे 2 आणि या साईडला इथे एक 3, असे 3 फ्लॅट प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला इथे बघायला भेटतील. तुम्ही जर स्ट्रीट व्ह्यू बघितला तर हे लोकेशन साईडचं, हे प्राज इंडस्ट्रीज, आणि या साईडने तुम्ही एंट्री करायची आहे. सो हे तुम्ही लोकेशन बघू शकता. आणि इथून डांगे चौक सुद्धा जवळच आहे. तुम्ही पुढे गेल्यानंतर भूमकर चौक लागेल आणि भूमकर चौकापासून पुढे गेल्यानंतर तुम्हाला डांगे चौक, हा डांगे चौक रोड. ओके, लोकेशन समजलं असेल. लेआउट अगेन तुम्हाला जसं दाखवलं, हे A, B आणि ही सी विंग, आणि तुम्ही हायलाइटेड एरिया जो दिसतोय तो त्यामध्ये माळ्याचे फ्लॅट असतील. सो इथे 2 फ्लॅट आणि इथे या साईडला एक 3 फ्लॅट असेल. टोटल 3 फ्लॅट पर फ्लोअर वरती तुम्हाला बघायला भेटतील. कॉमन विंग मध्ये असेल. सो विंग सी, या विंग सी मध्ये 5
6 आणि 13 नंबरचे फ्लॅट जे आहेत ते म्हाडाचे फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतील आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व अम्युनिटीज आहेत. अर्थातच कॉमन मध्येच आहे, कॉमन बिल्डिंग मध्येच आहे. सो तुम्हाला सर्व अम्युनिटीज यूज करायला भेटतील. सो हे 2 फ्लॅट आणि हा तिसरा फ्लॅट इथे, हे 3 फ्लॅट तुम्ही बघू शकता, हे भाड्याचे असतील. या साईडला 2 लिफ्ट असतील, या साईडला सुद्धा 2 लिफ्ट, सो टोटल 4 लिफ्ट इथे तुम्हाला बघायला भेटतील आणि 2 स्टेअरकेसेस इथे बघायला भेटतील. या व्यतिरिक्त बिल्डरचे बाकीचे मग 2 BHK फ्लॅट्स आहेत इथे. त्यानंतर 5 आणि 6 नंबरचा तुम्ही आपण फ्लोर प्लॅन बघूयात. सो एंट्री केल्या केल्या हे हे बघा 5 आणि 6 साठी ही लॉबी एरिया आहे, एवढं मोठी लॉबी एरिया आहे. सो ही तुम्हाला यूज करू शकता. दोन्ही साईडचे दोन्हीचं कॉन्फिगरेशन जवळपास सेमच आहे. जो 13 नंबरचा आहे थोडासा डिफरंट आहे, तो नंतर आपण बघूयात. सो एक कुठला पण फ्लॅट बघितला, 6 नंबरचा बघूयात. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल, जे की तुम्ही कार्पेट एरिया बघू शकता, ज्याला की अपोजिट साईडला किचन आहे. किचनला युटिलिटी दिलेला आहे, तर ती एक चांगली गोष्ट आहे. बट लिव्हिंगला कुठे बाल्कनी नाही आहे, किंवा समोर गेल्यानंतर बेडरूम लागेल. बेडरूमला सुद्धा बाल्कनी नाही आहे, बट डिसेंट एरिया आहे. बाथरूम सेपरेट आहे, टॉयलेट सेपरेट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. सेम तुम्हाला 5 नंबरचा सुद्धा भेटेल, बघायला भेटेल. आणि 13 नंबरचा फ्लॅट थोडासा डिफरंट आहे, तो तुम्ही बघू शकता. सो इथून एंट्री केल्या केल्या हा पूर्ण पॅसेज तुम्हाला यूज करायला भेटेल. त्यानंतर पुढे लिव्हिंग रूम, अशी मोठी प्रशस्त लिव्हिंग रूम आहे, जे की ओपन किचन आहे. इथे तुम्ही जर हे साईडचं बघितलं तर हे थोडंसं पार्टिशन आहे किचनला, बट इथे 13 नंबरला ओपन किचन आहे आणि इथे युटिलिटी सेक्शन तुम्हाला बघायला भेटेल. समोर आल्यानंतर अगेन सेम, बाथरूम वेगळी, टॉयलेट वेगळं आणि इथे बेडरूम सुद्धा प्रशस्त मोठी अशी बेडरूम तुम्हाला बघायला भेटेल. सो कार्पेट एरिया वाईज सर्व चांगलं आहे. आणि कुठल्या फ्लोअरवरती किती, जसं की सांगितलं, फर्स्ट फ्लोअर वरती 0 फ्लॅट आहेत म्हाडाचे आणि 10th फ्लोअरवरती 0 फ्लॅट आहेत. ते सोडून बाकी सेकंड टू 17 फ्लोअरवरती प्रत्येकी 3-3 असे टोटल 45 फ्लॅट असतील. त्यापैकी 33 फ्लॅट बहुतेक या 34 फ्लॅट या सोडतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आणि मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर इथे तुम्हाला 1 BHKचा बिल्डरचा रेट जो चालू आहे तोच तुम्ही पकडू शकता, कारण की ऑलमोस्ट सेम आहे, फक्त बाल्कनी नसेल भाड्याच्या फ्लॅटला. सो बिल्डरचा रेट चालू आहे तो सेम कार्पेट एरियाचा जवळपास 50 लाखाच्या वरती चालू आहे. सो तुम्ही आपण सेफर साईड 40-45 पर्यंत पकडू शकता. आणि रेंट इथे तुम्हाला 20,000च्या रेंजमध्ये भेटू शकतो. थोडंफार प्लस मायनस 1-2 हजार कमी जास्त सुद्धा भेटू शकतो. सो डिसएडव्हान्टेजेस मध्ये सर्वात मोठा म्हणजे बाल्कनी नाहीये. बाकी सच दुसरा मला काही डिसएडव्हान्टेज वाटत नाहीये. ऍडव्हान्टेजेस मध्ये अर्थातच सेम कॉमन बिल्डिंग मध्येच तुम्हाला बघायला भेटतोय फ्लॅट. सो सर्व अम्युनिटीज वगैरे सर्व बघायला भेटतील आणि पोझिशन सुद्धा लवकरच आहे, लोकेशन सुद्धा चांगलंच आहे लोकेशन. सो बाकीच्या सर्व दृष्टीने चांगलाच फ्लॅट आहे. सो कन्क्लुजन मध्ये अर्थातच बाल्कनी नाही आहे, तर ज्यांना ज्यांना बाल्कनी हवी आहे. आणि दुसरं डिसएडव्हान्टेज मध्ये मी बोलू शकतो की थोडासा रेट हायर साईड आहे 1 BHKच्या मानाने. सो डिसएडव्हान्टेज कन्क्लुजन मध्ये अर्थातच ज्यांना ज्यांना बाल्कनी नसेल, असं चालत असेल, तर इथे तुम्ही विचार करू शकता. ज्यांना बाल्कनी हवीच आहे तर त्यांनी दुसरीकडे अर्ज करू शकता, दुसऱ्या स्कीम्स मध्ये अर्ज करू शकता. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. दुसरा कुठला स्कीमचा व्हिडिओ हवा आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी पुढील व्हिडिओमध्ये तो आणण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत भेटूयात, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अजून एका नवीन स्कीम बद्दलची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.